शेगाव येथील इंदिरा गांधी महिला पतसंस्थेत कथित कोट्यवधींचा घोटाळा, संचालकांचा अध्यक्षाविरोधात आरोप, उपोषणाचा इशारा। शेगाव शहरातील इंदिरा गांधी महिला पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आले असून या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। संस्थेच्या अध्यक्षा माधुरीताई देशमुख यांच्यावर न्यायप्रविष्ट अंकेक्षण अहवाल दडपल्याचा आरोप करण्यात येत असून आता संचालक मंडळातील सदस्यांनीही उघडपणे विरोधाची भूमिका घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सन 2019 ते 2023 या कालावधीत संस्थेच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा उल्लेख फेर लेखा परीक्षण अहवालात असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। मात्र हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नाही। उलट अध्यक्षा देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप संचालकांकडून करण्यात येत आहे। संस्थेमध्ये लाखो रुपयांची कर्जे थकीत असून ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत की नाही याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। त्यामुळे अनेक ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या प्रकरणात संस्थेचे संचालक शर्मा यांनी अध्यक्षा माधुरीताई देशमुख यांच्या विरोधात थेट भूमिका घेतली आहे। अंकेक्षण प्रक्रिया योग्य पद्धतीने झालेली नसून न्यायप्रविष्ट अंकेक्षण अहवाल जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। सत्य समोर यावे आणि ठेवीदारांच्या पैशांचे संरक्षण व्हावे यासाठी तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। न्यायप्रविष्ट अंकेक्षण अहवाल तत्काळ जाहीर न केल्यास किंवा योग्य चौकशी न झाल्यास आपण जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संचालक शर्मा यांनी दिला आहे। दरम्यान या प्रकरणी संस्थेतील काही कर्मचारी तसेच संचालक मंडळातील सदस्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रारी केल्याचे समजते। मात्र सहकार विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। एकूणच हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून ठेवीदारांच्या हितासाठी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक व ठेवीदारांकडून जोर धरत आहे। माधुरी प्रकाशराव देशमुख यांनी जे पत्रकार परिषद घेतले त्याचे सगळ्यांची पत्रकारांची दिशाभूल केलेली आहे। सगळं खोटं सांगितलेलं आहे, खोटं नाट्य सांगितलेलं आहे। त्यांनी पहिले म्हटलं, प्रकाश देशमुखांनी म्हटलं की बा पत्रकार परिषद हे ओम शर्मांना बोलवली आहे, आम्ही त्याची जमानत रद्द करू। तर पत्रकार परिषद हे ओम शर्मांना बोलवली नसून शोभा ओमप्रकाश शर्मा यांनी बोलवलेली होती। तर हे त्यांचं खोटं करून दिशाभूल करण्याचं काम आहे। त्याच्यानंतर त्यांनी जे सभा घेतल्या, संस्थेच्या जे सभा घेतल्या, त्यांनी प्रत्येक वेळेस म्हटलं की मी हे विषय एजेंड्यावर घेतले पण त्यांचे सोयीचे विषय एजेंड्यावर न घेता मान्य अध्यक्षाच्या परवानगीने आलेले विषय घेऊन त्यांनी घरी सगळं प्रोसिडिंग लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर माझ्या कर्जाबाबत त्यांनी म्हटलं शेत मॉर्गेज आहे, शेत जर मॉर्गेज असेल तर मी कोणती शर्यत किंवा अटी सगळ्यांची मान्य करणार आहे। जर असं मॉर्गेज असतं तर त्यांनी ते दाखवा, माझी केस जी आहे दाखवायला पाहिजे। ते खोटं सांगितलेलं आहे। ते बिनव्याजी 5 लाख खोली बांधण्याकरता मला दिलेले होते, भाड्यात कपात करतील असे त्यांचे 2 ठराव आहेत। त्याच्यानंतर पत्र आहे आणि त्यानंतर मी त्यांना बांधकाम करून देऊन त्यानंतर पेट्रोल पंप आला आणि पेट्रोल पंपाला विरोध केला म्हणून त्यांनी सूडबुद्धीने माझ्या नावावर सीसीडी कर्ज 5 लाख टाकलेलं आहे। माझी उचल 464च आहे आणि ते जागा भाड्यात कपात करतील असा विषय असल्यामुळे मी ते भरू शकलो नाही जागा सोडून गेल्यानंतर। त्यानंतर पेट्रोल पंपाला विरोध केला म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे। नंतर शाळा ते म्हणतात पेट्रोल पंप बालाजमध्ये नाही, शाळा बालाजमध्ये नाही, मग तुम्ही केली कशी? तुमची त्यांचे ते बालवाडीचे 8 ठराव आहेत की पहिल्या वर्गाला परवानगी भेटली असून 2 खोल्या बांधण्यात याव्या, 3-4 वर्गाला परवानगी भेटली असून अजून 2 खोल्या बांधण्यात याव्या, असं 50 लाख बालवाडीचं खर्च करून बालवाडी सगळी उभी झाल्यानंतर बालवाडीचं 3-4 लाख रुपये डिपॉझिट बी होतं। त्यांचं खातं आहे, खात्याचे डॉक्युमेंट आहे। नंतर त्यांनी स्वतःच्या ट्रस्टमध्ये ते विलिनीकरण केली आणि राहिले 5-6 संचालक त्यांच्यासोबत त्यांचे जे होते खास त्यांचा फायदा करून त्यांनी ते सहा मारली आणि स्वतः बालवाडी जर बालमध्ये नसती तर मग तुम्ही केली कशी? संस्थेत त्याचे ठराव आहेत, संस्थेत त्याचं खाते वही वगैरे सगळं आहे आणि पेट्रोल पंपाचे जर बालच नसतं तर घेता कसे आले नसते? आता समजा ते चाणकजी आहेत, चाणकजी जी बँक आहे समजा, ते सगळं त्यांचं सगळं चालते, सार्वजनिक काम त्याच्यात।
त्याच्यानंतर ही पहिली संस्था असेल की बुवा कर्मचाऱ्यांची तक्रार, सगळ्या कर्मचाऱ्यांची सही आहे व संचालकाची तक्रार DDR कडे त्यांनी केलेली आहे, त्याचा पुरावा आहे. त्यांनी जे जे माझ्यावर आरोप केले एकही पुरावा दिला नाही, पत्रकारांना एकही पुरावा दिला नाही, लोकांची दिशाभूल केली. कोणत्याही संचालकाचं तिथं 1 रुपया डिपॉझिट नाही. आणि जे त्यांच्याकडून सभासद बोलतात किंवा त्यांच्या म्हणण्यावरून चालतात त्यांनी OTS केलेले आहेत भरपूर. आणि तेच त्याच्या मनानं म्हटलं की 5 लाखाच्या वर देत आहेत आणि तेच म्हणतात की प्रकाश देशमुख आम्ही 1 कोटी भरले, एवढे राहिले, 50 लाख भरले. त्या रमेश चांडकनं 2 कोटी भरले, त्यापैकी 1 कोटी भरले, 2 कोटी घेतले. तर तुम्हाला देताच येत नाही तर तुम्ही दिले कसे? तुम्ही स्वतः कबूल करून राहिले ना. पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही स्वतः कबूल केलं की इतकं कर्ज होतं, इतके भरले म्हणून चेक बाउन्स झाला. तर हे सगळ्या त्यांनी खोटं सांगून लोकांची दिशाभूल केलेली आहे. आम्ही त्यावेळेस होतो 15 वर्ष संस्था वर्ग होता, ऑडिट वर्ग. आता का आहे? मग तुमची किती प्रगती आहे तुम्हीच पाहून घ्या. त्यानंतर विमा जो काढला मिहिर देशमुख यांनी, संस्थेला 1 रुपयाचा फायदा झालेला नाही आहे. सगळे मी तर म्हणतो त्या विमावाल्याला भरले की नाही काय माहिती, सगळे फॉर्म घरीच आहेत, सगळं पैसा त्यांनी ते गळप केलेला आहे. आणि 138 जे आहे तर आम्ही मीटिंग घेणार कोण? अध्यक्ष मीटिंग घेते, अध्यक्ष सगळं ठरवते ना. आम्हाला म्हणते बुवा तुम्ही ते, आम्हाला म्हणतात की तुम्ही ते कागद कोरे दिले आणि ते काय तुम्ही लिहिलं ठरा. आम्ही काय घेणार? आम्हाला कशाला घेणार? आम्ही संचालक हे काय करू शकते? आणि कार्यकारी संचालक हे पहिले 15 वर्ष पद होता. त्यानंतर ते DDR यांनी महाराष्ट्र शासनाने ते आदर्श विधी दाखल केल्यानंतर ते राज्य आपल्या याचं पदच नाही. समजा कार्यकारी संचालक पद कोणत्याही पदाचा आम्ही भुका नाही. 15 वर्ष जर आम्ही त्यांना अध्यक्ष केलं तर आम्ही झालो नसतो का? आम्ही जर संस्था उघडली, त्यांनी कबूल केलं की बा यांनी उघडली, यांनी सहकार्य केलं, तर आम्ही पद जर घ्यायचं असतं तर आम्ही घेऊ करू. आम्हाला पदाची आळस नाही आहे. त्यानंतर प्रोसिडिंग बूथमध्ये इतकी तफावत आहे की जे हजर नाही त्याचे अनुमोदक सूचकमध्ये नाव आहेत, कोऱ्या सह्या ते कोरे आहेत, सगळं प्रोसिडिंग अधूर आहे, लिहिलेलं नाही आहे. असे त्यांचे मॅनेजरचे 2 पत्र होते, बा मीटिंगमध्ये तुमच्या सह्या नाही, तर ऑडिटवाले आलेले आहेत, तुम्ही सह्या करा. म्हणजे ते लिहून केव्हा कधीतरी सेवा घ्यायच्या असं मनानं ते स्वतःचे हिताचे ठराव लिहून कधीही पूर्ण करून घ्यायची, लोकांची दिशाभूल करायची. आता ऑडिट जे आमच्या स्वतःसाठी नाही, आमचं म्हणतो दुधाचं दूध पाणीचं पाणी झालं पाहिजे. ऑडिट आलं तर सगळ्यांचं चांगलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे ऑडिटचे पैसे भरा किंवा पैसे भरा लागते असं शासनाचं काही नाही. शासनाचं त्यांना पत्र आलेलं आहे की ऑडिट हे त्यांच्या तक्रारीवरून चौकशी झाल्यानंतर शासनाचं आहे, तर पैसे भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे DDR ही त्यांनी पत्र दिलेले आहेत. पण ते ऑडिटवाले 1-2 वेळ आले, त्यांनी ते कुलूपमध्ये ठेवलं, त्यांना ते डॉक्युमेंट वगैरे दिले नाही म्हणून ते परत गेलेले आहे. त्यामुळे वारंवार विलंब होत आहे. हे जर ऑडिट झालं तर सगळ्यांचा फायदा होईल, संस्था लेवलवर येईल. घेणं देणं कोणाकडे काय आपच निघणार आहे. मी जर चोर असलं तर माझ्याकडे निघेल, ते जर चोर असले तर त्यांच्याकडे निघेल. मग याच्यात नुकसान काय आहे? ऑडिट फेर लेखापरीक्षण झालं तर उलट चांगलं आहे ना. म्हणजे सगळ्या लोकांना वास्तविक परिस्थिती जी आहे ते समोर येईल. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की माझ्या मुलावरती आणि माझ्या मिस्टरवरती चुकीचे आरोप शर्मा यांनी रेकॉर्ड आहे ना. मी नाही म्हणत, हे शासन म्हणते. शासनाचं जे पत्रक त्यांनी काढलं, चौकशी अहवाल पवार साहेबांनी त्या अहवालामध्ये दिलेलं आहे. हे आम्ही नाही म्हणत. आरोप हे शासनानं ते सिद्ध झालेलं आहे. त्यांनी जे चौकशी केली त्याच्यावर सिद्ध झालेलं आहे. प्रकाश देशमुख यांनी घेतलेलं कर्ज, हे विमा घेतलेल्या पावत्या, हे सगळं ते शासन म्हणते. आम्ही कशाला म्हणणार आहोत? यासाठी म्हणतो फेर लेखापरीक्षण झालं तर हे सगळ्यासाठी व्यवस्थित होईल आणि ते DDRनं करायला पाहिजे. नाहीतर आम्ही आता उपोषणाला बसणार आहे 26 पासून. पेट्रोल पंपाबाबतीत तुम्ही काय सांगा? पेट्रोल पंपाबाबत हे संस्थेचं होतं, त्यांनी घेतलं, 15 वर्ष चालवलं, संस्थेचं बिल येत होतं, पण नफा तोटा पत्रक संस्थेचं नाही. याचा अर्थ काय? संस्थेच्या नावानं जर बिल येते तर नफा तोटा पत्रक संस्थेचं असायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी त्यांचा इन्कम टॅक्स भरलेला नाही. कमीत कमी 1-1.5 कोटी त्यांचा इन्कम टॅक्स निघते. ते संस्थेच्या नावावर येणार आहे. हे काची देणार आहे तर वर हात करणार आहे. तर ते संस्थेत नफा तोटा पत्रक पाहिजे होता. किंवा तुम्ही आलं तर पेट्रोल पंप घ्यायचा असलं तर तुम्ही DDRची परवानगी पाहिजे, त्यासाठी जिल्हाधिकारीची परवानगी पाहिजे. तुम्ही काहीच घेतलं नाही. तुमच्या हिशोबाने काही केलेलं आहे तुम्ही.
म्हणजे त्यांनी बालवाडीचा सुद्धा मुद्दा उपस्थित केला, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बालवाडीचं जर बालवाडीमध्ये नाही तर तुम्ही स्थापन कशाला केली? त्यांचे असे अनेक ठराव आहेत किंवा बालवाडीला 3ऱ्या-4थ्या वर्गाची परवानगी भेटली असून 2 खोल्या काढण्यात याव्या, 5व्या-6व्या वर्गाची परवानगी भेटली असून अजून 2 खोल्या काढण्यात यावे, असं त्यांनी अनेक ठराव त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये दिसतात. आपण जर चौकशी केली त्यांना जर पाहिलं तुम्ही तर ते असे अनेक ठराव आहेत की जे संस्थेकडून खर्च करून त्यांनी बालवाडी बांधलेली आहे. आता समजा बोरिंग, संस्थेचे पैसे, बोरिंग त्यांच्या घरी झाला, लॅट्रिन बाथरूम बांधायचे संस्थेचे पैसे आणि त्यांनी घरी ते केलं आणि सगळं फाउंडेशन हे संस्थेच्या पैशाने केलं. आणि नंतर बालवाडी ते नफ्यात आली. नफ्यात आल्यानंतर त्यांनी ते डिपॉझिट होतं बालवाडीचं 3-4 लाख रुपयाची, त्यांनी घेऊन टाकलं आणि आमच्या स्वतःच्या ट्रस्टमध्ये त्यांनी विलीन करून घेतलं. ते संस्थेचा तेवढा नुकसान झाला, संस्था तेवढ्या पैशात ते मागं आली. आणि हे सगळे ठराव संस्थेचं रेकॉर्ड आहे, त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये आहे सगळं. हे पुराव्यानिशी मी DDR कडे दिलेलं आहे, म्हणून त्यांनी ते फेर लेखापरीक्षणचे आदेश दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला लाईट बिल भरावं लागत होतं संस्थेला, यांचे भाडे करून. नाही, इथं हे सगळं खाली होतं, बांधलेलं नव्हतं. आता संस्था जर माझा मीटर वापरीन तर संस्थेला पैसे भरावं लागणार ना, ते संस्थेसाठी वापरत होते, आमचे भाडेकरी कोणीच नव्हतं. इथं हे खाली होतं, फक्त हे एकच दुकान बांधलेलं होतं, बाकी सगळं प्लॉट होतं, म्हणजे खाली जागा होती. टेलिफोन बिल त्यांचेच होते, तेच वापरत होते. तर मग संस्थाच भरणार ना, संस्था जर इलेक्ट्रिक वापरणार आहे तर भरणारच आहे. मी संस्थेसाठी 1 वर्ष जागा फुकट दिलेली आहे, त्यांच्या याच्यामध्ये आहे ठरावामध्ये. त्यानंतर 500 रुपये महिन्यानं मी 1 वर्ष जागा दिली, त्याच्यानंतर 1000 रुपये महिन्यानं दिली. तर संस्थेला एवढे कधी कमी रुपयात कोणी जागा देत नाही. त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं बा हे तुम्ही बांधून द्या. आम्ही तुम्हाला म्हटलं बा आमच्याकडे पैसे नाही, तुम्ही बांधून घ्या आणि भाड्यात कपात करा. मग त्यांनी 5 लाख रुपये ॲडव्हान्स आम्हाला पत्र दिलं, 2 ठरावामध्ये लिहिलं की बा आम्ही भाड्यात कपात करू, आम्हाला ही खोली ऑफिससाठी बांधून द्या. मग मी बांधून दिली. आणि मग पुढच्या महिन्यात पेट्रोल पंपाचा ठराव आला, त्याला विरोध केला, म्हणून सूट बुद्धीनं त्यांनी 5 लाख रुपये माझे CCD कर्जाकडे लादला. आता हे 2000 मध्ये घेतले. त्यांचं म्हणणं आहे मी 2000 मध्ये घेतले किंवा 2005 मध्ये घेतले, पण त्यांनी 22 वर्ष माझ्याकडून वसुली का केली नाही? मी जर शेत मॉर्गेज केलं तर तुम्ही दाखवा इथं, नाही तर तुम्हाला ते रजिस्टर ऑफिसमध्ये दिसणार आहे की बा कुठं मॉर्गेज आहे, त्याचे माझे डॉक्युमेंट तर दाखवा कुठं आहे. असं दुसरा कोणी काय घेणार जाणार आहे? जर आम्ही त्यांनी असं म्हटलेलं की ते शेती पण त्यांनी परस्पर भेटून त्यांनी दाखवा, जे आपण कोणत्याही शर्यतीसाठी मंजूर आहोत. ते जर तिथं फाशी घेतील तर आम्ही गांधी चौकात फाशी घेऊ. असं जर असलं तर तुम्ही दाखवा ना डॉक्युमेंट, आमचे मार्गेजचे तुम्ही डॉक्युमेंट दाखवा, सबूत. आणि तुम्हाला जर आमच्याकडून काही सबूत लागलं तर आमच्याकडे सगळं तयार, आम्ही सगळं दाखवतो आहे. बालवाडीचे दाखवत आहे, प्रोसिंगचे दाखवत आहोत, पेट्रोल पंपाचे दाखवतो आम्ही, आमच्या कर्जाचे जे डॉक्युमेंट्स आहे सगळं प्रूफ म्हणून दाखवत आहे तुम्हाला. तुम्ही टॅली करून घेऊ शकता, इथं जाऊन संस्थेत जाऊन ते हे बरोबर आहे की नाही टॅली करू शकता. त्यांनी एक आणखी आरोप लावलेला आहे की त्यांनी हळूहळू त्यांनी पैसे उचललेले आहे. हळूहळू नाही, हे माझे डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवलेलं आहे, डॉक्युमेंट जोडलेले आहे. 464 नंतर जोपर्यंत इथं संस्था होती ते बांधून देण्यापर्यंत मी पैसे उचलले, त्याच्यानंतर मी 1 रुपया उचललेला नाही. माझं स्टेटमेंट आहे, तुमच्या खात्या उतारा आहे सगळा, तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे. आणि त्यांनी दाखवा, त्यानंतर हळूहळू पैसे कसे उचलले त्यांनी दाखवा. मी किती हळूहळू उचलले तरी 5 लाखाच्या आतच उचलले. त्याच्यानंतर 464 उचल झाले, त्यामुळे मी एक गाडी घेतली होती हिरो होंडा म्हणून बँकेकडून, तर त्यांनी ते उचलून नेली किंवा तुम्ही पैसे नाही भरले, पण मला 5 लाखाची मोबा असल्यामुळे मी ते गाडी घेतली 1/4 भरून, म्हणजे तेवढे ते पैसे बाकी होते, तर त्यांनी ते जप्त करून नेली. तर सहकारी कायद्याने त्यांनी ते 2-3 महिन्यानंतर विकून ते गाडीचे पैसे माझ्या खात्यात, कर्ज खात्यात जमा करून बाकीचे पैशाची मला नोटीस द्यायची असती. त्यांनी तर असं म्हटलं की ते गाडी अजूनही आहे आणि ती गाडी म्हणाले की त्यांना मी म्हटलं की तुम्हाला किती द्यायचे ते द्या आणि तुमची गाडी घेऊन जा. नाही, त्यांना असं म्हणण्याचं कामच नाही. गाडी हरास करायची, बाकीचे काही पैसे माझ्या कर्जामध्ये जमा करायचे, उरलेल्या रकमची मला नोटीस द्यायची, ही त्याची प्रोसिजर असते. त्याच्यानंतर गाडी तिथं उभी दिसल्यावर त्यांनी 15,000 रुपये ते विम्याचे पैसे माझ्याकडे लावलेले आहेत. मी म्हटलं बा हे 15,000 कशाचे आहे? तर म्हणे विम्याचे. म्हटलं गाडी तर तुमच्या ताब्यात आहे, गाडी इथं बँकेत उभी आहे. नाही म्हणे इथून चोरी गेली. तर म्हटलं बरं आता त्या गाडीची किंमत 0 आहे आणि ते गाडीचे पैसे 2-3 लाख रुपये माझ्या अंगावर ते टाकत आहे. लोकांना असं दाखवत आहे त्यांच्याकडे कर्ज आहे म्हणून हे तक्रारी करतात. त्यांना ते नील करायचं नाही किंवा
किंवा माझ्याकडून वसूल करायचा नाही, फक्त लोकांना दाखवायचं आहे की बुवा यांच्याकडे इतके रुपये आहेत, 1,30,00,000 असे त्यांना दाखवायचं आहे, पत्रकारांना दाखवून दिशाभूल करायची आहे. माझ्याकडे जर 2000 पासून कर्ज होतं तर मी वसूल का केली नाही? तुम्हाला 2022 मध्येच का आठवलं? वसुली द्यायला पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे. माझं शेत जर मॉर्गेज असलं तर तुम्ही हरास करायला पाहिजे. प्रोसिजर जर मॉर्गेज आहे तुमच्याकडे केस तर ते तुम्ही करायला पाहिजे ना हँडल. असं माझं म्हणणं आहे. त्यांनी तुम्हाला असं भावासारखंही म्हटलेलं आहे आणि तुमच्यावरती विनयभंगाची सिद्धता आहे. नाही, हे तक्रार बंद कर. हे तक्रारी केल्यानंतर बा हे आपसात घेतील, माझ्याकडे येतील, मला पाय पडतील म्हणून ते खोटा रिपोर्ट देऊन, खोटं त्याला पुरावा नाही, काय नाही, त्यांनी हेडिंग टाकलेलं आहे पतसंस्थेने विनयभंग. तर ते 45-40 वर्ष माझ्या सोबत राहिली आणि आता 70 वर्ष झाल्यानंतर मी तिचं विनयभंग करणार का? ही पाहण्यासारखी गोष्ट आहे. पण तिला काय वाटलं हे विनयभंगाची खोटी केस दाखल केली म्हणजे जमानत भेटणार नाही, मग तो अंदर राहीन, हे बाई रडत जाईन की बा आपसात घ्या मॅडम, आम्ही सगळ्या तक्रारी वापस घेतो, असा तिचा समज होता. पण आम्हाला जमानत भेटली, जे खऱ्याचं खरं होते. सत्य परेशान होत आहे पण पराजित नाही होता. एक दिवस आमचा जीत होणार आहे याच्यात. मग आता तुम्ही मीडियाच्या माध्यमातून DDR कडे काय तुमची मागणी असणार? आमचं हेच म्हणणं आहे DDR कडे की लवकर लेखापरीक्षण सुरू करा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. दुधाचं दूध, पाण्याचं पाणी होईल. मी जर गुन्हेगार असले तर माझ्यावर गुन्हे दाखल करा, ते जर असले किंवा संचालक असले तर त्यांच्यावर दाखल करा. ही पहिली संस्था आहे जे कर्मचाऱ्यांनी त्यांची तक्रार DDR कडे केलेली आहे. सगळ्या संचालकांनी त्यांची तक्रार DDR कडे केलेली आहे, तरी DDR ची झोप काही उघडत नाही. याला सगळं DDRच जबाबदार आहे. आता आम्ही उपोषणानंतर तिथं बसल्यानंतर आम्हाला जर मरण आलं तर याची जबाबदारी सगळी DDR वर राहील. आम्ही असं त्यांना पत्र दिलेलं आहे. लेखापरीक्षण लवकर सुरू नाही केलं तर आम्ही 26 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये समजा ठेवीदारांना याचा फटका बसत आहे, तर तुम्ही काय सांगाल त्या? आमचं हे म्हणणं आहे की मॅडम नंबरला ठेव सुरक्षित आहे, हे आहे, पण मला नाही वाटत एकही संचालक 1 रुपया डिपॉझिट नाही तर ठेव काय सुरक्षित. त्यांनी त्याचे पैसे परत द्यावे. जो विड्रॉल केला ते अध्यक्षाची जबाबदारी आहे. त्या पैशाचा कसा विनियोग करायचा चांगला किंवा वाईट मार्गाने, हे जर स्वतः 5-5 कोटी उचलून घेतील ना लोकांना पैसे कुठून देणार आहे, तर ते अध्यक्षांना पाहावं आणि अध्यक्षांना लोकांचे पैसे परत करावं.